नमस्कार. NHM आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा एक शासन निर्णय जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. तर व संपूर्ण जो तुमचं मानधन आहे किती होतं, त्याच्यानंतर वाढ किती झालेली आहे आणि हा पूर्ण शासन निर्णयामध्ये हे तुमचं लागू कधीपासून होणार आहे, कधीपासून तुमची जी पगारवाढ झालेली आहे ते मिळणार आहे. तर त्याबद्दल सविस्तर शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. तर पूर्ण आपण शासन निर्णय पाहणार आहोत. पूर्ण हा GR आपण एकदा पाहून घेणार आहोत. तर व सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या. तर इथं तुम्ही वरती पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. तर बघा सविस्तर आपण पाहून घेऊया. तर हा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्रसिद्ध झालेला आहे. तर नेक्स्ट आपण जी माहिती आहे शासन निर्णय आहे तो पाहून घेऊ. तर यामध्ये आपल्याला नेमकं काय काय माहिती दिलेली आहे ते पण कळणार आहे. तर बघा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 13/3/2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा हा निर्णय कधी झालेला आहे तर 13/3/2024 या रोजी बैठकीमध्ये जी निर्णय घेण्यात आलेला आहे या बैठकीमध्ये. तर बघा नेक्स्ट आपला पहिला मुद्दा त्यांनी काय दिलेला आहे, आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा ₹5,000 या मानधनात दरमहा एकूण ₹5,000 एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघा नेक्स्ट काय पॉईंट दिलेला आहे तर आपल्याला गट प्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा 6,200 या मानधनात दरमहा एकूण ₹1,000 एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर इथं वरती आपल्याला आशा स्वयंसेविकाबद्दल माहिती दिलेली आहे आणि खाली गट प्रवर्तक जे आहेत त्यांच्या पगारामध्ये ₹1,000 इतकी वाढ करण्यात आलेली आहे. तर आशा स्वयंसेविकाबद्दल आपण सविस्तर जी माहिती ती पाहून घेऊ. तर आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा ₹5,000 जे हे पहिलं जे मानधन होतं ते ₹5,000 होतं. या मानधनात दरमहा एकूण ₹5,000 एवढी वाढ करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे असं सांगितलेलं आहे. तर किती वाढ झालेली आहे मग, दरमहा एकूण ₹5,000 एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर नेक्स्ट आता हे कधीपासून तुमचं लागू होऊ शकतं किंवा त्याबद्दल अपडेट त्यांनी यामध्ये दिलेली आहे. तर खाली बघा काय दिलेलं आहे तर उपरोक्त प्रस्तावित केलेला वाढ नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देय होणाऱ्या मानधनात अदा करण्याची मान्यता देण्यात आली आहे. तर वाढ जी आहे ती नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देय होणाऱ्या मानधनात अदा करण्यात मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर इथं बघा नोव्हेंबर 2023 पासूनची तुमची जे महिन्यापासून तुमचं मानधनामध्ये याची वाढ करण्यात येणार आहे, प्रस्तावित केलेली वाढ. तर बघा नेक्स्ट काय आहे तर सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 202 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चाची तरतूद पुरवणी मागणी अथवा नियमित तरतुदीतून करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघा ही पगारवाढ जी झालेली आहे 5,000 जी आहे पगारवाढ झालेली आहे, वरती आपण पाहिलेलं आहे. तर ती पगारवाढ झाली त्यामुळे अतिरिक्त जो खर्च आहे तो वाढलेला आहे. 202.04 कोटी इतक्या अतिरिक्त खर्च तरतूद झालेली आहे, पण त्याला पण मान्यता देण्यात आलेली आहे असं या शासन निर्णयामध्ये आपल्याला माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर बघा खाली आपला 5वा जो त्यांनी पॉईंट दिलेला आहे, यासाठी होणाऱ्या अंदाजे ₹965.48 कोटी इतक्या वार्षिक आवर्ती खर्चाची मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघ किती वार्षिक आवर्ती दिली इथं 965.48 कोटी. तर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढीनंतर येणाऱ्या आवर्ती खर्चाची तरतूद आगामी अधिवेशनामध्ये अथवा नियमित तरतुदीतून करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघ सर्व ज्या मान्यता आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. पगारवाढ पण झालेली आहे. हा संपूर्ण GR आपल्याला पाहायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर इथं तुम्ही बघा खाली आपल्याला मिलिंद म्हैसकर जे अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत हा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. तर हे पूर्ण PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे.
तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही इथं स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओ स्टॉप करून जे आहे पूर्ण एकदा नीट सविस्तर वाचून घेऊ शकता। तर बघा अशा प्रकारचा हा GR आहे। तर सर्वांनी काय करायचं, एकदा लाईक करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। धन्यवाद।